नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संवाद लेखन या लेखन कौशल्याच्या घटकात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयासाठी उपयोजित लेखन किंवा मग लेखन विभागातील घटक अभ्यासणार आहोत आणि आजचा आपला घटक आहे संवाद लेखन। संवाद लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। संवाद हा दोन व्यक्तींमध्ये होतो। दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्या की त्यांचे बोलणे सुरू होते। त्या एकमेकींचे कुशल विचारतात, माहिती घेतात, माहिती देतात। त्यावेळी विषय आशयाचे वेळेचे कोणतेच बंधन नसते। आपल्या मनातील भावभावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि दुसऱ्यांच्या मनातील भावभावना समजून घेणे हेच कार्य त्या क्षणी चालू असते। दोन मने जोडली जात असतात अशा या बोलण्यालाच आपण संवाद असे म्हणतो। कधी कधी विशिष्ट विषयावर विशिष्ट निर्णय घेण्यासाठी निश्चित दिशेने निश्चित सूत्रानुसारही बोलणे होते, यालाही संवादच म्हणतात। हा संवादाचा दुसरा प्रकार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित आहे। येथे संबंधित विषयाचा सर्व बाजूंनी विचार केलेला असावा। तसेच बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव, तिचे स्थान यानुसार तिच्या तोंडी शोभेल अशी भाषा आपण संवाद लेखनामध्ये लिहित असतो। संवाद लेखनामध्ये वाक्य लहान सुटसुटीत असावीत, शेवटी निष्कर्ष प्राप्त व्हावा। एकच व्यक्ती सलगपणे जास्त बोलते असा संवाद लिहू नये। प्रतिसाद देत घेत संवाद घडला पाहिजे। संवाद लेखनाची भाषा स्वतःची अशी असली पाहिजे, मात्र असभ्य व अवमानकारक भाषा वापरू नये। कोणाचीही जात, धर्म, भाषा, प्रांत यांची टिंगल-टवाळी करणारी भाषा संवाद लेखनामध्ये वापरू नये। संवाद खूप विस्ताराचा नसावा। केवळ हो किंवा नाही अशी उत्तरे देणारे संवाद नसावेत। जास्त संवाद पल्हाळी लावणारे नसावेत। मुद्द्याला धरून संवाद लेखन करता आले पाहिजे। असे अनेक बाबी संवाद लेखनासाठी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। आता आपण संवाद लेखनाचे काही नमुने अभ्यासणार आहोत। तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये मोठ्या इयत्तेसाठी प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जातो संवाद लेखन हा घटक। 60 ते 80 शब्दामध्ये संवाद लेखन करण्याची अपेक्षा असते। नेहमीप्रमाणे वाक्य स्वरूपात संवाद लिहायला सांगितले जातात किंवा मग आकृतीच्या स्वरूपामध्ये सुद्धा संवादाची कृती दिली जाऊ शकते। आता इथे आपण आजोबा आणि नात यांच्यामध्ये संवाद लेखन करायचा आहे आणि याच्यामध्ये संगणकाचा महिमा हा आपला विषय आहे। आता आपण ह्या दोन पात्रांना नावं देणार आहोत। आजोबांचं नाव रघुनाथराव आहे आणि नातीचं नाव आपण शिवानी असं ठेवलेलं आहे। तर ह्या शिवानी आणि रघुनाथराव यांच्यामधील संवाद आता आपण अभ्यासणार आहोत। आजोबा, बरेच दिवस झाले चेन्नईला येऊन, मला मुंबईला गेलं पाहिजे। शिवानी, आजोबा तुम्ही खूप दिवस राहणार आहे असं म्हणाला होतात। आजोबा, अगं दिवसभर मी एकटा असतो घरात। इथे मराठी वर्तमानपत्र सुद्धा मिळत नाही। मी वेळ कसा घालवणार? शिवानी, एवढंच ना आजोबा, तुम्हाला रोज मराठी वर्तमानपत्र वाचायला मिळेल, मी व्यवस्था करते। आजोबा, ते कसं काय शक्य आहे बुवा? शिवानी, आजोबा हे संगणकाचे युग आहे। नेटवरून काही सेकंदातच जगातील कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो। आता जगात अशक्य असं काहीच राहिलं नाही। आजोबा, पोरी हे सगळं मी ऐकलंय खरं? शिवानी, आजोबा मी नेट सुरू केलंय। कोणतं वर्तमानपत्र वाचायचंय तुम्हाला? आजोबा, सर्वकाळ। शिवानी, थांबा हं, मी आत्ता ही अक्षरे संगणकावर टाईप करते। आजोबा, अरे वा, सगळी पाने दिसायला लागली की इथे। सगळ्या बातम्या वाचतो आता। शिवानी,
आजोबा, तुम्ही आता तुमच्या मित्रांना ईमेल पण करू शकता. आजोबा, खरंच पोरी, या संगणकाने संपूर्ण जगालाच एकदम जवळ आणले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण आजोबा आणि शिवानी यांच्या ह्या दोन पात्रांमध्ये संवाद लेखन अभ्यासलेला आहे. लिखित स्वरूपामध्ये त्यांच्यातील संवाद आपण लिहिलेले आहेत. तर मोजके अशाच शब्दांचा वापर करून अत्यंत सुटसुटीत भाषेमध्ये आपण हे संवाद लेखन केलेलं आहे. संवाद लेखनाचा जो हेतू आहे तोही साध्य झालेला आहे की संगणकाची माहिती याच्यात महत्त्वाच्यात सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने आजोबा आणि नात यांच्यामध्ये हा संवाद आपण लिहिलेला आहे. आता अजून एक नमुना पाहणार आहोत आपण. मैत्री तंत्रज्ञानाशी. दोन भावंडांमधील हा संवाद आहे. भाऊ आणि बहीण. भावाचे नाव तेजस आहे आणि बहिणीचे नाव मिनल आहे. बघूया आता आपण तंत्रज्ञानाशी मैत्री असं शीर्षक दिलेलं आहे आपल्या या संवादाला. इयत्ता 8वीतील मिनल व इयत्ता 10वीतील दोन बहीण भावंडातील हा संवाद आहे. पाहूया आता आपण. भावाचे नाव तेजस आहे आणि बहिणीचे नाव मिनल आहे. तेजस. मिनल, ए मिनल, अगं आता आपली शाळा लवकरच सुरू होणार आहे. आपण यावर्षी आणलेली नवी पुस्तके वाचायला हवीत. तू या वर्षीची नवीन पुस्तके पाहिलीस का? मिनल. हो दादा. अरे, मी पुस्तके वाचली नाहीत पण बघितली आहेत. आता बघा, आपण संवाद लेखनाचे जे काही वैशिष्ट्य किंवा मुद्दे अभ्यासले होते त्याच्यामध्ये पाहिलं होतं की वयाच्या अनुषंगाने आणि लिंगाच्या अनुषंगाने आपली संवाद लेखनाची भाषा सोपी सुटसुटीत असली पाहिजे. आता इथे दोन भावंडांमधील संवाद आहे. विद्यार्थी दशेतील ते संवाद आहेत, त्यामुळे त्यांच्या अनुषंगाने वयाच्या अनुषंगाने हे संवाद आहेत. तेजस. आवडली का तुला तुझी पुस्तके? मिनल. अरे, मला तर माझी पुस्तके खूपच आवडली. मागील वर्षापेक्षाही या वर्षीची पुस्तके खूपच सुरेख आहेत. नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध, त्यातील आकर्षक चित्रे, मांडणी मला खूपच आवडली. तेजस. अगं, मला पण माझी पुस्तके खूप आवडली आहेत. अभ्यास करताना नक्कीच मजा येणार आहे. मिनल. अरे, पण नवीन पुस्तकात सर्व धड्यांखाली चौकटीत काहीतरी दिलं आहे. ते काय आहे मला कळलंच नाही. विद्यार्थी मित्रांनो, या संवादातून तुम्हाला कळालं असेल की आता जे आपण पाठ्यपुस्तक पाहतो तिथे तुम्हाला नवीन पुस्तकांच्या खाली, धड्यांच्या खाली किंवा धड्यांच्या वरती तुम्ही पाहिलेलं असेल एक चौकट असते आणि त्याच्यामध्ये एक निशाण असते. आता ते त्याच्याबद्दलच इथे सांगितलेलं की धड्याखाली चौकटीत काहीतरी दिलेलं आहे. काय आहे याची कल्पना तुम्हाला आलेली असेल, पण आपण मिनल आणि तेजसच्या संवादाच्या मार्फत समजून घेऊया की ते काय आहे. तेजस. दाखव बरं मला काय आहे ते. मिनल. हे बघ, पुस्तकातील पाटाखालील QR कोड दाखवते. ते आता तुम्हाला समजलं असेल. QR कोड. तेजस. अगं मिनल, हा तर QR कोड आहे. मिनल. QR कोड म्हणजे काय रे दादा? पूर्वीच्या पुस्तकात तर असं काही दिलं जात नव्हतं. तेजस. आता हा QR कोड म्हणजे काय याची कल्पना मिनलला नव्हती आणि त्यामुळे तेजस आता हा QR कोड म्हणजे काय हे तिच्या बहिणीला, लहान बहिणीला समजावून सांगत आहे. तेजस म्हणतो की अगं, QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. अगं, मोबाईलवर QR कोड स्कॅनर हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागते. या सॉफ्टवेअरद्वारे हा QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाठ, कविता, इतर घटक या संबंधीच्या काही लिंक्स दिसतात. त्याद्वारा ऑडिओ, व्हिडिओ तसेच इतर पूरक साहित्य आपल्याला पाहायला मिळते. आपण ते ऐकू शकतो, पाहू शकतो आणि वाचूही शकतो. अभ्यासासाठी
त्याचा आपल्याला पुन्हा पुन्हा वापरही करता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आता मैत्री तंत्रज्ञानाशी या कल्पनेचा विस्तार करण्यात आलेला आहे. संवादात्मक शैलीतून इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की QR कोड आज तुम्ही बघत असाल की दिशा ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक दुर्गम भागामध्ये खेडेगावामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अशा प्रकारचं ॲप करून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे QR कोड स्कॅनर हे पण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डाउनलोड जर केलं तर आपल्याला हव्या असलेल्या सगळ्याच आपल्या पाठ्यक्रमातील पाठ, कविता ह्या घटकांच्या संबंधित लिंक्स आणि ऑडिओ व्हिडिओ पूरक साहित्य आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपलं आस विद्यालय हे ॲप जसं विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना शिक्षणासाठी मदत करत आहेत. तुम्हाला माहितीच असेल की आपलं आस विद्यालय हे ॲप जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ॲप पहिले ऑनलाईन स्कूल ओपन झालेले आहे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या विविध भाषातील शिक्षण मोबाईलच्या माध्यमातून आपण घरी बसल्याच घेऊ शकतो. विविध बोर्ड्स जसे आपले स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र बोर्ड आहे, तसं CBSE बोर्ड आहे, UP बोर्ड आहे, बिहार बोर्ड आहे, राजस्थान बोर्ड आहे, अशा वेगवेगळ्या बोर्डांचा अभ्यास आपण घरी बसल्याच मोबाईलद्वारा आस विद्यालय ॲप आपण डाउनलोड करून घरच्या घरी आपण अभ्यास करू शकतो. यामध्ये विशेष फायदा म्हणजे काय की आपल्याला ह्या ॲपमधून एकाच ॲपच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या विषयांचं अभ्यास करता येतो. हिंदी, मराठी, इंग्रजी, सायन्स, गणित, संस्कृत ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास आपण घरी बसल्या करू शकतो. काही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या मोठ्या वयस्कर लोकांसाठी सुद्धा NIS द्वारा आपण आपलं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकतो. ह्या ॲप ज्या विद्यार्थ्यांनी या ॲपचा फायदा घेतला असेल त्यांना अनुभव आलेलाच असेल की तुम्हाला विषय शिक्षकांच्या द्वारे तुमचे काही क्वेरी असतात ते सुद्धा सॉल्व केले जातात. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला ह्या ॲपचा नक्कीच फायदा होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ह्या ॲपचा फायदा करून घेण्यासाठी सांगू शकतात. शिक्षण हे जेवढं आपण एकमेकांमध्ये देतो तेवढं आपलं ज्ञान वाढत असतं. म्हणून या संधीचा फायदा आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे. तर इथे सुद्धा आपल्याला QR कोडबद्दल माहिती सांगितलेली या संवाद लेखन शैलीतून आपण ते ऐकू शकतो, पाहू शकतो आणि वाचू शकतो. अभ्यासासाठी त्याचा आपल्याला पुन्हा पुन्हा वापरही करता येऊ शकतो. मिनल: अरे हे तर खूपच छान आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील घटकासंबंधीची माहिती खूपच कमी वेळात उपलब्ध होत असल्यामुळे विविध प्रकारचे साहित्य व माहिती शोधण्यासाठीचा आपला वेळही वाचणार आहे. चल दादा, आपण लगेच आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करून घेऊया आणि अधिकाधिक माहिती मिळवूया. तर अशा रीतीने आपण तेजस आणि मिनलमधील हा संवाद पाहिला. आता संवाद क्रमांक 3 आपण पाहणार आहोत, रुग्ण आणि डॉक्टरांचा परस्पर संवाद. बघा, जसं व्यवसायामध्ये सुद्धा संवाद लेखनाची भाषा वेगळी असते. वयाच्या आणि लिंगानुसार सुद्धा संवाद लेखनाची भाषा वेगळी असते. आता इथे आपल्याला डॉक्टर आणि रुग्ण यांचा, पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील संवाद पाहायचा आहे. रुग्ण: दवाखान्यात प्रवेश करत आहे. वैद्यजी नमस्कार. वैद्य म्हणजेच डॉक्टर: नमस्कार. सांग कसे आहात? रुग्ण: आधीच खूप चांगला आहे. आधीपेक्षा नक्कीच खूप चांगला आहे. ताप कमी झाला आहे, फक्त खोकला आहे. वैद्य: घाबरू नका, खोकलाही निघून जाईल. आज मी दुसरे औषध देतो, तुम्ही लवकर बरे व्हाल. पेशंट किंवा रुग्ण: तुम्ही चांगले बोलता. शरीर अशक्त झाले आहे. चालत देखील जाऊ शकत नाही आणि पलंगावर पडल्या मला कंटाळा आला आहे. वैद्यजी म्हणजेच डॉक्टर: काळजी करण्याची काहीच गरज नाही. सुख आणि दुःख कायम आहे. आणखी काही दिवस विश्रांती घ्या, सारं काही ठीक होईल. रुग्ण: कृपया मला खायला सांगा, आता थोडी भूक देखील आहे. वैद्य: भरपूर फळं खा, फक्त आंबट फळे टाळा, खोकला वाढतो. तुम्ही दूध, खिचडी आणि मूग डाळ खाऊ शकता.
रुग्ण: खूपच छान, खूपच चांगले. आजकाल उन्हाळा आहे, मला खूप तहान लागले आहे, मी सिरप पिऊ शकतो का? वैद्य: सिरपच्या जागी दूध चांगले राहील, तुम्ही जास्त पाणी प्यावे. रुग्ण: बरं, धन्यवाद, उद्या परत येईल. वैद्य: ठीक आहे, नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण 3 संवाद पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या स्तरावरील लोकांचे हे संवाद आपण अभ्यासलेले आहेत. त्यानुसार त्यांची भाषा पण कशी बदललेली याचा अनुभव आपण घेतला. संवाद लेखनामध्ये शेवट अत्यंत महत्त्वाचा असतो. वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवट व्यवस्थित करता आला पाहिजे. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण संवाद लेखन ह्या लेखन कौशल्याचा घटकाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.